नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळून त्यामध्ये आता कीर्ती आणि सुहासच्या पापाची दोघांनाही सीताई शिक्षा देऊन कीर्ती आणि सुहासचे भाऊंना किडनॅपिंग केल्याचे भयानक सत्य आता शिवा कशी सीताई समोर आणते आणि ज्या जावयाला आपण आपल्या घरात ठेवून त्याला खाऊ पिऊ घातले, त्याला राहायला आसरा दिला, त्याच जावयाने धोका देऊन भाऊंना किडनॅप केल्याचे खरे सत्य जेव्हा सीताई समोर येते तेव्हा आता डोक्याला हात लावत रागाच्या रुद्रावताराने सीताई आता सुहास आणि कीर्तीची देखील कशी हकालपट्टी करते आणि शिवाला आता खरी देसाईंची सून बनवून आता सीताई ही शिवाला दुसरी मुलगी कशी मानते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। त्यामध्ये आता शिवा ही देसाईंच्या घरी आलेली असते आणि संपदा आणि रॉकी यांना दोघांनाही आता लक्ष्मण आणि सीताईच्या सगळ्यांच्या मनातील गैरसमज दूर करून शिवाने एकत्र केलेले असते। लक्ष्मण उर्मिला सगळ्यांचा गैरसमज आता शिवा, रॉकी आणि संपदाने दूर केलेला असतो। रॉकी हा खूप चांगला मुलगाची असल्याची सुद्धा आता भाऊंनी लक्ष्मण आणि उर्मिला समोर आणलेली असते आणि रॉकीने देखील त्याच्या विचाराने आता खरंच तो खूप होतकरू आणि कष्टाळू मुलगा असल्याचे लक्ष्मणला दाखवून दिलेले असते आणि त्यामुळे आता रॉकी आणि संपदा दोघेही आता दोघांनाही एकत्र येण्यासाठी आता सगळ्यांची परवानगी असते। त्यामुळे आता संपदा देखील खूप खुश झालेली असते। इकडे मात्र शिवाला घरातून हाकलवण्यासाठी आपण जो काही प्लान करतो तो प्लान आपल्याच अंगावरती येतो हे आता कीर्ती आणि सुहासच्या लक्षात आलेले असते आणि त्याच वेळेस आता राणे नावाच्या एका माणसाने आता भाऊंना ऑफिसात जाऊन त्याचे असेसरीजचे पार्ट घेण्यासाठी आणि ऑर्डर घेण्यासाठी आता भाऊंना धमकी दिलेली असते। भाऊसुद्धा त्याच्या पोकळ धमक्यांना घाबरलेले नसतात आणि आशूने सुद्धा आता राणीला दम दिलेला असतो। राणी हा एक गुंड प्रवृत्तीचा माणूस असल्यामुळे राणी आता डायरेक्ट देसाईंच्या घरी येऊन पुन्हा एकदा आता आशू आणि भाऊंना धमकी देतो। तेव्हा त्या ठिकाणी राग येऊन आता आशूने राणीच्या कानाखाली मारलेली असते आणि शिवाने राणीच्या गुंडांची पिटाई केलेली असते। त्यानंतर आता बघून घेईल बोट करत धमकी देत राणी तिथून निघून गेलेला असतो। इकडे आता दुसऱ्या दिवशी भाऊ त्यांच्या आवरून मीटिंगला जाण्यासाठी निघताच इकडे सीताईला आता खूप काळजी लागून राहिलेली असते आणि आता काहीतरी विचित्र घडेल की काय अशी भीती वाटून सीताई आता देवासमोर बसलेली असते। त्यानंतर मात्र आता राणीने डायरेक्टली आता भाऊंना गुंडांकडून किडनॅप केलेले असते आणि आता भाऊंना किडनॅप केल्याचे सत्य ड्रायव्हर हा आता आशूला सांगतो तर आशू पटकन आता फोन करून शिवाला सगळी हकीकत सांगतो। इकडे आता आशू म्हणतो की शिवा, सीताईची जी काळजी होती ती काळजी खरी ठरली आणि भाऊंना किडनॅप केले। ते ऐकताच आता शिवाला देखील मोठा धक्का बसलेला असतो। त्या अगोदर इकडे आता सुहास आणि कीर्ती रात्री बेडरूममध्ये असताना आता ड्रिंक्स करतात तर सुहास विचार करत म्हणतो की केटू डार्लिंग, आपल्याकडे अजून एक खूप हुकमाचा यक्का आहे राणी। आणि आता आशूने त्या राणीच्या कानाखाली तर मारली खरी, पण आता आशूचं नशीब काही त्याला साथ देणार नाही आणि राणी आता आशूचा बदला घेणार। राणीला आता राग आलेला आहे आणि त्यातच आपण थोडंसं आता आगीत तेल ओतलं तर आपलं काम झालंच म्हणून समज आणि आपण राणीकडून डायरेक्ट भाऊला किडनॅप करूयात आणि भाऊला जर एकदा किडनॅप केलं की मग आशूने जी राणीच्या कानाखाली मारलेली असते त्याला आता सीताई ही आशूला जबाबदार धरेल आणि मग शिवा आणि आशूला आता राग येऊन सीताई घराबाहेर काढील। आता कीर्तीला देखील ते सुहासचे म्हणणे पटलेले असते आणि त्यासाठी आता कीर्तीने सकाळी सकाळी लवकर उठून आता सुहासला राणीला फोन करून सगळा प्लान घडून आणलेला असतो। पण जेव्हा आता सकाळी सुहास हा फोनवर बोलत असतो त्याच वेळेस आता शिवा ही जात असताना अर्धवट आता शिवाने सुहासचे बोलणे ऐकलेले असते आणि नक्कीच आता काहीतरी यांचं चाललं असल्याचे आता शिवाच्या लक्षात आलेले असते। पण त्यावेळी शिवाने ते काही एवढं मनावर घेतलेलं नसतं आणि आता इकडे
भाऊंना ज्यावेळेस किडनॅप करतात त्यावेळेस जेव्हा आता शिवाला कळतं तेव्हा आता शिवाला धक्का बसतो आणि आता लगेच शिवा म्हणते की आता काय करायचं आहे, सीताईला काय सांगू. तर आता लगेच आशू म्हणतो की हे बघ शिवा, तू काही काळजी करू नकोस, मी फोन केलेलाच आहे. इकडे आता शिवा पटकन आता पान्हा गँगला फोन लावते आणि घडलेला सगळा प्रकार पान्हा गँगला सांगते. आणि आता इकडे ड्रायव्हरने सुद्धा आता त्या गुंडांच्या गाडीचा पाठलाग केलेला असतो आणि ते गुंड आता बरोबर आता भाऊंना घेऊन त्यांच्या अड्ड्यावर आलेले असतात. आणि तेवढ्यात आता तो ड्रायव्हर ते सगळी हकीकत आता आशूला सांगतो आणि आशू आता शिवाला आशू म्हणतो की शिवा, हे बघ आपला ड्रायव्हर त्यांच्या पाठलाग करून त्यांनी भाऊंना ज्या ठिकाणी ते घेऊन गेले त्या ठिकाणी आपला ड्रायव्हर पोहोचला आहे आणि मला लोकेशन देखील पाठवलं. शिवा तू पटकन ये. आणि आता लगेच आशूचे ते बोलणे ऐकून शिवा ही निघालेली असते. पण आता लगेचच शिवा जाताच पाठीमागून आता इकडे सीताईला देखील मोठा धक्का बसतो आणि आता सीताई ही बाहेर येते. आणि आता सीताई ही पुन्हा आता आशूकडे जाऊ लागतात. गुंडांनी आता सीताईला देखील किडनॅप केलेले असते आणि भाऊंकडे आता सीताईला गुंड घेऊन आलेले असतात. अड्ड्यावर सीताईला घेऊन येताच भाऊंना एका खुर्चीला बांधून जवळच आता सीताईला देखील बांधलेले असते. इकडे आता शिवा ही आशूकडे येते आणि आशूने ॲड्रेस देताच दबंग स्टाईलने आता शिवा तिच्या बाईकवरून आशूला घेऊन त्या अड्ड्याजवळ येते. इकडे आता गुंडांनी भाऊ आणि सीताईला बांधून ठेवलेले असताना शिवा आता तिच्या बाईकवरून डायरेक्ट बाईक आता त्या अड्ड्यात घुसवते आणि त्या गुंडांसमोर बाईक आता शिवा स्टाईलने आता समोर आणून शिवा ही त्या गुंडांसमोर उभा असते. शिवा स्टाईलने बाईक लावत बाईकवरून उतरत आता एकेका गुंडांची शिवा धुलाई करते. आणि आता शिवा आपल्याला सोडवायला आली आणि शिवा त्या गुंडांना मारत असल्याचे बघून खरोखरच शिवाने आज आपला जीव वाचवला हे सीताईच्या लक्षात आलेलं असतं. ताबडतोब आता सीताईसमोर गुंड येतात तर आता सीताई देखील त्या गुंडांना मारू लागते. ते बघून शिवा खूप खुश होती आणि प्रेमाने आज मला हे तुमचं काम आवडलं सीताई, मस्त असे म्हणत आता दोघीही त्या गुंडांना मारू लागतात. एकमेकांच्या हाताला धरून शिवा आणि सीताई दोघींनीही आता गुंडांना मारलेली असते आणि त्यानंतर आता भाऊंची सही सलामत सुटका केलेली असते. त्याच वेळेस मात्र आता शिवाच्या लक्षात येतं की सकाळी सुहास काहीतरी फोनवर गुंडांच्या बाबतीत बोलत होता. एका गुंडाला आता शिवा पकडते आणि बदबद बदलते आणि म्हणते की सांग, हे सगळं तुला कोणी करायचं सांगितलं. गुंडांनी आता राणीचं नाव सांगितलेलं असतं आणि ताबडतोब शिवा ही रागाने आता राणीच्या घरी जाऊन राणीला आता कुत्र्यासारखी धुलाई करून देसाईंच्या घरी आणलेलं असतं. आणि आता राणी लगेचच आता देसाईंच्या घरी येतो तर आता शिवा ही राणीला बदबद बदलते. तेव्हा आता राणी अखेर त्याला हे सगळं तुमच्याच घरातील माणसाने करायचे सांगितल्याचे बोलतो. ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि राणीने आता सुहासकडे बोट केलेली असते. आणि आता त्याच वेळेस आता शिवाची शंका खरी ठरलेली असते. शिवाच्या मनात जो सुहासविषयी संशय आला होता तो खरा ठरून सुहासने चक्क भाऊंना किडनॅप करण्याची सुपारी दिल्याची सत्य आता सगळ्यांसमोर येऊन आता सीताईला राग येतो आणि रागाने सीताई ही सनकन सुहासच्या कानाखाली मारते आणि म्हणते की नीच माणसा, तुला या घरात राहायला आसरा दिला, या घरात राहून घरच्याच माणसांच्या पाठीस तू खंजीर खुपसलास. तुम्ही आता या घरात राहण्याच्या लायकीचे नाही आहेत. आत्ताच्या आता तुमचं सामान उचलायचं आणि इथून निघून जायचं असे आता ठणकावून सीताईने कीर्ती आणि आता सुहासला सांगितलेले असते. आणि तेवढ्यात आता आशू देखील बोट करत आता सुहासला चांगलाच दम भरवतो. सुहासची आता घाबरगुंडी उडालेली असते आणि पटकन कीर्तीला घेऊन आता सुहास तिथून पळ काढतो. तर आता भयानक सत्य शिवाने सीताईसमोर आणून सीताईने कीर्ती आणि सुहासची हकालपट्टी केलेली असते. तर कशी वाटली शिवा ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.